अंगणवाडी सेविकाताईंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण महिला व बालविकास विभाग आयुक्तालय यांच्याकडून अखेर परिपत्रक आले असून आता हे काम तुम्हाला लवकरात लवकर करावे लागणार आहे। कारण लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना असून सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविकाताई पहिल्यापासून पार पाडत आहे व आता KYC करताना सुद्धा सरकारला आता अंगणवाडी सेविकाताईंची मदत लागणार असून त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकाताईंना KYC प्रक्रियामध्ये कागदपत्रे जे आहेत ते पूर्णपणे द्यावे लागणार आहेत व जे काही विधवा किंवा ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींची KYC ची पूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकाताईंकडे असणार आहे। तर परिपत्र काय आहे तुम्ही पाहू शकता। महिला व बालविकास आयुक्तालय इथे पाहू शकता। जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सर्व, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत KYC आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत बऱ्याच लाडक्या बहिणी तक्रार करत होते की अंगणवाडी सेविकाताई आमच्याकडून कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत किंवा आमच्याकडून आमची KYC ची प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे, कारण 31 डिसेंबरपर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे। 31 डिसेंबरच्या नंतर KYC होणार नाही आणि व लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा बंद होणार आहे। विषय काय आहे तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत तर उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेला आहे। बघा, ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे KYC केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करून घेण्याबाबत शासनाचे निर्देशनात आहेत। तर जे काही KYC करायचं आहे तर यासाठी काय की KYC पहिली स्टेप करायची आहे। त्यानंतर पती अथवा वडील यांचे अधिकृत जे प्रमाणपत्र असणार आहे, म्हणजे काय डेथ सर्टिफिकेट असो किंवा जे काही घटस्फोट प्रमाणपत्र आहे किंवा माननीय न्यायालयाचे आदेश आहे, हे जे काही सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचं आहे 31 डिसेंबर पूर्वी। या अनुषंगाने आपले अधीनस्थ CDPO ग्रामीण किंवा नगरी यांच्या मार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेली KYC अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावे। KYC करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबत अंगणवाडी सेविकासाठीचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे। जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्वयंस्पष्ट शिफारसीसह विहित कालमर्यादित KYC चे अर्ज सादर करावेत। तर अंगणवाडी सेविकाताईंनो, आता लवकरात लवकर हे काम तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे। लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या आधार क्रमांकावर OTP प्राप्त होत नाही, तर मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रित अंगणवाडी सेविकाकडे जमा केल्यानंतर पडताळणी केल्यानंतर शिफारस देण्याबाबत अंगणवाडी सेविकांसाठीचा नमुना सोबत इथे जोडण्यात आलेला आहे व ते तुम्हाला पाठवायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती भरायची आहे शिफारस पत्रामध्ये की तुम्ही अंगणवाडी सेविकाताई तुमचे नाव, त्यानंतर तुम्ही ज्या महिलेचे जे काही KYC करत आहात त्यामध्ये ते पात्र आहेत का नाही तुम्हाला पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असणार आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंच्या कामामध्ये नक्कीच आता वाढ झालेली असून पडताळणीची KYC प्रक्रिया सुद्धा आता तुम्हाला करावं लागणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविकाताईंनो, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।